तर आज झोमॅटोमध्ये काम करण्याचा होता माझा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी थोडी एक्सायटेड पण होते, थोडी नर्वस पण होते आणि एकटीला जायचं होतं, पण जायचं तर होतंच काही करून. मग सकाळी उठले, अंघोळ वगैरे केली, स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि चहा पाव खाल्ल्याशिवाय तर माझा दिवसच निघत नाही, चालूच होत नाही. त्याच्यामुळं चहा दूध पाव वगैरे खाऊन घेतला आणि ऑर्डरच्या शोधात बाहेर निघाले. ऑर्डरच्या शोधात वगैरे तसं काही नाही, झोनमध्ये गेलं की आपल्याला लगेच ऑर्डर पडते. ऑर्डरला काही कमी नसते, एकामागे एक पडतच असतात. आणि मी जशी झोनमध्ये गेले तशी मला पहिली ऑर्डर पडली, ती होती 42 रुपयाची. होती अभिषेक हॉटेलची ती ऑर्डर. आणि मला माझ्या लोकेशनवरून 1 किलोमीटर होतं ते हॉटेल, तिथे गेले आणि ड्रॉप लोकेशन होतं त्याचं 3 किलोमीटर. मग मी अभिषेक हॉटेलवरती गेले, ऑर्डर वगैरे पिकअप केली आणि ती ऑर्डर घेऊन डायरेक्ट लोकेशनला जाऊन डिलिव्हर करून आले. त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक ऑर्डर पडतच होत्या आणि राईस किचनची ऑर्डर पडली होती. ती ऑर्डर होती 50 रुपयाची जवळजवळ. आणि ती ऑर्डर पण मी घ्यायला लोकेशनवरती गेले, ती ऑर्डर घेतली आणि ती ऑर्डर मला ड्रॉप करायची होती 4 किलोमीटरवरती मला ती ऑर्डर ड्रॉप करायची होती. ऑर्डर रिसीव केली आणि ड्रॉप लोकेशनवरती देऊन आले मी ती ऑर्डर. त्याच्यानंतर अजून मला परत 2 ऑर्डर पडल्या बडाईत मिसळच्या 67 रुपयाची, जवळपास 68 पकडा ना, 68 रुपयाची ऑर्डर होती. 2 ऑर्डर होत्या आणि जवळ जायच्या होत्या 3 किलोमीटरवरती. 2 ऑर्डर असल्यामुळं एक जर असती तर 30 रुपयाची पडली असती, 2 असल्यामुळं 67 रुपयाची पडली. आणि मी बडाईत मिसळला ऑर्डर घ्यायला गेले तर तिथं बघितली की बाबा लोक किती वेटिंगवर थांबलेत खाण्यासाठी. काय खाण्यासाठी? मिसळपाव खाण्यासाठी. म्हणलं आता ही गर्दी बघून मला असं एक मिनटासाठी असं वाटलं की आपण पण एक रेस्टॉरंटच टाकावं. पण नाही, पुण्यामध्ये हे काय म्हणतात ते कॉमन आहे, कुठेही लोक लाईन लावून मला तर सुरुवातीला बघून एवढं नवल वाटलं की लोक खाण्यासाठी लाईन लावून थांबतात, वेटिंगवर थांबतात. पण आता काय वाटणार गेले का, तर ते बघून सवय झाली आहे. बाकी मी माझ्या तिथून 2 ऑर्डर घेतल्या. त्या ऑर्डर होत्या एवढ्या मोठ्या की मला भीती वाटत होती डिक्कीत बसतात का नाही की व्यवस्थितपणे. पण माझ्या डिक्कीमध्ये त्या दोन्ही ऑर्डर एकदम व्यवस्थित बसल्या आणि मी त्या ऑर्डर डिलिव्हर करून आले लगेच. त्याच्यानंतर मला खूप भूक लागली होती. भूक लागल्यामुळं मग मी एका ठिकाणी थांबून 2 वडापाव घेतले, का तर वेळच मिळत नाही खायला. आणि एकामागे एक ऑर्डर पडत असतात म्हणून मग कसाबसा वेळ काढून 2 वडापाव खाल्ले. आणि माझ्यासोबत माझ्या गाडीला पण भूक लागली होती. गाडीचा पण पहिला विचार करावा लागते. एखाद्या वेळेस आपण उपाशी राहिलं तर चालतंय, पण गाडीला उपाशी ठेवून चालत नाही, का तर आपल्याला मग तिथंच थांबावं लागतं आणि आपल्यासोबत खूप मोठा वांदा होतो. त्याच्यामुळं मग मी गाडीत पहिला तेल टाकलं, गाडीचा पण विचार केला पहिला. गाडीत पूर्ण तेल वगैरे टाकून मग मी आपल्या निघाले हळूहळू, का तर ऑर्डर लांबची होती आणि लांबची मला तर 10 किलोमीटरची होती. पण रस्त्यामध्ये पावसाने माझ्यासोबत स्कॅम केला. सकाळपासून जास्त काही पडला नाही, बंद चालू होत होता, पण रस्त्यात चांगलाच मोठा पाऊस चालू झाला म्हणून मी एका ठिकाणी थांबले साईडला आणि आपलं रेनकोट तर घातलेलंच होतं, टोपी वगैरे घालून स्वतःला काय म्हणतात ते कवर केलं. आणि थोडं पुढं गेले की मग अजून लगेच पाऊस थांबला. त्याच्यामुळं मध्ये मी अशीच ती पण ऑर्डर डिलिव्हर केली होती, लांबची ऑर्डर. त्याच्यामुळं थोडं भीती वाटत होती, लांबची ऑर्डर आहे आणि पाऊस चालू झाला आहे. पण कसं ती ऑर्डर द्यायला गेले आणि ती ऑर्डर पण डिलिव्हर केली. ती ऑर्डर होत्या 2 ऑर्डर होत्या त्या आणि दोन्ही ऑर्डर एका ठिकाणाहून घ्यायच्या होत्या आणि म्हणजे एका ठिकाणाहून घ्यायच्या होत्या आणि नेऊन एकाच ठिकाणी द्यायच्या होत्या मला. ऑर्डर चांगली होती, मोठी होती. तुम्ही बघू शकता ती ऑर्डर 10 किलोमीटरची होती. 2 ऑर्डर असल्यामुळं मला त्याचे ट्रिप 142 रुपये मिळाले आणि पाऊस असल्यामुळं पावसाचे पण दोन्ही ऑर्डरचे 20-20 रुपये मिळाले. असे करून मला 186 रुपये मिळाले. आणि मग ती ऑर्डर डिलिव्हर करून मी रिटर्न येत असताना मला रिटर्न पे पण 17 रुपये मिळाले. तर खूप छान वाटले या शेवटच्या ऑर्डरमुळं. आणि ही ऑर्डर देऊन मी आपलं सरळ घराकडे निघाली. तर आजचा आपला मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.